कुठं? कशाला? नको ना, नको ना. नको. नमस्कार मंडळी, मी माधुरी पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं आपल्या चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत आहे. तर आज रविवार आणि आता मार्गशीर्ष संपले म्हटलं की चालू झाला पौष महिना आणि पौष महिन्यातले बऱ्याच ठिकाणी उपवास केले जातात, म्हणजे रविवारचा उपवास पकडला जातो. तर हे सूर्यनारायणाचे उपवास म्हणून आपण पकडले जातो. तर रथसप्तमी हे बायका करत राहतात, तर ते उपवास मी करत नाही. तर सूर्यनारायणाचा हा रविवार मात्र मी नक्की करत असते. तर आज होता मला रविवार आणि उपवास असल्यामुळे मी सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून घेतलेली होती. छान असे केस वगैरे धुवून घेतले, साडी घालून घेतली आणि नंतर सूर्योदयाच्या आधी मी पूजा करून घेतली. कारण हे उपवास जेव्हा बायका पकडतात तेव्हा शक्यतो सूर्योदय व्हायच्या आधी पहाटे उठून ही पूजा केली जाते. तर बाहेरची पूजा मी करून घेतलेली होती आणि घरामध्ये आता ही छोटीशी पूजा माझी मांडायची बाकी होती, त्यामुळे ही माझी थोडीशी उशीर झालता मांडायला. साईचे उठल्यानंतर नखरे चालू होते की मम्मी शेजारची दीदी चालली आहे, मी तिच्यासोबत खेळायला जाऊ का? तर ही नौटंकी त्याची कायमच चालू राहते. जेव्हा त्याला असं कधी काही जायचं असतं बाहेर आणि मला कन्व्हिन्स करायचं असतं, तेव्हा तो अगदी लाडाला येऊन माझ्याशी बोलत राहतो की मम्मी जाऊ दे ना, जाऊ दे ना प्लीज. तर त्याला इथे मी थोड्या वेळ खेळण्यासाठी पाठवलेला होता आणि नंतर मी इथे पूजा मांडायला घेतलेली होती. तर ही पूजा म्हणजे साधी सिंपलच पूजा असते, जास्त असं याला काही नसतं आणि घरामध्ये ज्या वस्तू असतील उपलब्ध त्यावरच मी पूजा करत असते. तर इथे माझ्याकडं खाऊची पानं, म्हणजे जे आपण पूजेसाठी विडा मांडत राहतो ते पानं नव्हते, त्यामुळे मी इथं आंब्याच्या पानावरतीच देवासाठी विडा मांडलेला होता. तर असं काही नसतं की आपल्या मनामध्ये श्रद्धा असेल तर सर्व साहित्य मांडलंच पाहिजे असं काही नसतं. तर कुठलीही गोष्ट आपण श्रद्धेने करायला हवी. नंतर इथे मी साधी सिंपल पूजा मांडून घेतली, फळं वगैरे ठेवले आणि फुले वाहून घेतली. तर शौर्यनी बघितलं होतं की मम्मी काहीतरी करते, मग त्याचं चालू होतं की मम्मी तू अशी कुठलं चित्र काढले आणि आज काय आहे, तू का अशी पूजा करते? तर बऱ्याच गोष्टी मुलांना माहिती नसतात. ॲक्च्युली आपल्यालाच सर्व गोष्टी माहिती नाहीत, त्यामुळे मुलांना तर या गोष्टी माहिती असण्याचा प्रश्नच येत नाही. पण त्यांच्यासमोर जेव्हा आपण अशा नवीन काही गोष्टी करतो तेव्हा त्यांनाही या गोष्टीची माहिती होते की मग त्याच्या मागचं मी त्याला कारण सांगितलं होतं की संक्रांतीपर्यंत सूर्योदयाची पूजा केली जाते, पौष महिन्यांसाठी चांगली असते आणि ही पूजा आरोग्य, धन, संपत्ती या सर्व गोष्टींसाठी चांगली असते. शिवाय आपल्या जर चंद्राचे ग्रह म्हणजे स्थिती आपली चांगली नसेल तर तो सूर्य, चंद्र हे आपल्या अशा काही पूजा ठराविक असतात जेणेकरून हे आपल्याला ग्रह आपले मजबूत करत राहतात. तर अशा पद्धतीची ही साधी सिंपल अशी पूजा केलेली असते आणि ही पूजा करून घेऊन नंतर मी आरती करून घेणार होते. कारण याची कथा वगैरे काहीच नसते वाचायची, फक्त ही पूजा मांडून घ्यायची असते आणि आरती इथे मी टी व्हीला लावलेली होती. म्हणजे ही आरती आपण कॉमन रोजची वेळेस म्हणत नाही, त्यामुळे शक्यतो ही आरती कोणाची पाठ नसते, म्हणून मी इथं टी व्हीवरती ही आरती लावून दिली आणि आरती करून घेतली. तर मुलांनाही मी आरती दिली आणि अभ्यासाला बसवले होते म्हणून माझे मुलांनी मध्ये आले नव्हते, नाहीतर त्यांना खूप आवड आहे की मी आरती करणार. पण आज मी त्यांना ओरडले असल्यामुळे त्यांना मी उतरून दिलं नव्हतं की तुम्ही अभ्यासच करा, मध्ये मध्ये करू नका. तर इथे मी आरती करून घेतली आणि देवाला दुधाचा नैवेद्यही दाखवला होता. कारण जे आपण पंचामृत बनवतो ते पंचामृत मी इथं बनवलेलं होतं आणि देवाला नैवेद्य ठेवलेला होता. तर आरती करून घेऊन मी नंतर मुलांनाही आरती दाखवली की जेणेकरून या गोष्टींची सर्व मुलांना माहिती होईल. बऱ्याच गोष्टी मुलांना माहिती नसतात आणि कुठल्या देवाचं मग मी उपवास करते हेही त्यांना काही माहिती नसतं, पण ते विचारत राहतात कारण त्यांना नवीन नवीन असं काय बघितलं की त्यांना म्हणजे माहिती काढून घ्यायची असते की मम्मी तू काय करते, हे आम्हाला पण सांग, म्हणजे का बरं असं केलं, तू असंच का केलं, तसंच का केलं, असं त्यांचं चालू राहतं सगळं. त्यामुळे त्यांना मी शक्यतो माहिती सांगत असते. आणि परत ही आमची नौटंकी चालू झाली की मम्मी तुला उपवास आहे तर मी तुला ॲपल कट करून देतो. तर त्याला मी बोलले होते की ॲपल कट कर बाबा, पण कापून काही घेऊ नको, नाही ते कामं वाढवा करत जाऊ नको. तर असं त्याचं सारखं मध्ये मध्ये चालू राहतं. लहान मुलं घरामध्ये असले की दिवसभर काहीतरी दंगा त्यांचा चालू राहतो आणि त्यांच्या मागे आपलीही खूप धावपळ होत राहते. कारण लहान मुलं जेवढे ॲक्टिव्ह असतात तेवढे आपण म्हणजे त्यांच्या मागं कंटिन्यू फिरू शकत नाही, खूप सारी धावपळ करत राहतात. तर इथे त्यांनी खरंच ॲपल कट केलं आणि तो दाखवत होता, हे बघा मी किती छान ॲपल कट केले. तर त्याला वाटलं होतं की असं की मम्मी मला ओरडेल की मी कट करते, पण नाही, त्याची इच्छा होती म्हणून मी बोलले होते त्याला की तुला कापायचे तर तू काप, पण तू तुझ्या हाताला वगैरे कापून घेऊ नको. तर अशा पद्धतीने त्याने मला इथं कट करून दिलं. आणि खिचडी मी बनवली नव्हती कारण गुरुवारीच मी खिचडी खाल्ली होती आणि 1-2 दिवसाला उपवास असले की लगेच खिचडी खाल्ली की पित्ताचा खूप त्रास होतो. त्यामुळे शक्यतो मी 1 दिवसाला म्हणजे एका वेळेस खिचडी केली तर दुसऱ्या उपवासाला मी खिचडी
शक्यतो जास्त मी खिचडी खात नाही, कारण पित्ताचा खूप त्रास होतो. त्यामुळे मी खिचडी जे खाण्याचं टाळत राहते. तर त्यासाठी मी इथे चिप्स तळले होते आणि मला वाटलं होतं की मुलं खातील, कारण इतर वारी ते तर आवडीने तळून घेतात. पण आज मम्मी तुला उपवास आहे, तूच खा, असे चालू होतं त्यांचं. त्याच्यामुळे ते दोघांनाही खाल्ले नव्हते. तर इथे मी शिलाई मशीनवर बसलेले होते, कारण 4-5 दिवसापासून मी ठरवलं होतं की राहिलेले कामं कंप्लीट करून घ्यायचे. संक्रांत जवळ येते, परत जास्त कामं पडतात, शिलाई वगैरे असते, तर खूप सारी धावपळ नंतर होत राहते. म्हणून मी इथं शिवायला घेतलेलं होतं. माझ्या भाचीसाठी मी इथे पीस आणून दिलेलं होतं तिने. तर मला तिच्यासाठी छोटंसं स्कर्ट ब्लाऊज शिवायचं होतं आणि हे मी शिवलं होतं, पण नॉड माझ्याकडं नव्हती. त्यामुळे मी ते बाकी होतं म्हणजे पूर्ण करायचं. नंतर मी नॉड आणली आणि आता तुम्हाला मी दाखवतेच की कशा पद्धतीने मी इथं शिवलेलं आहे. तर घरात भरपूर सारे कामं असतात, मग त्यामुळे शक्यतो वेळ भेटत नाही की रोजचं शिलाई काम घेतलं जाईल किंवा पूर्ण करता येईल. आणि मुलांमध्ये खूप सारा वेळ जातो. प्रत्येक गोष्ट त्यांना सर्व समजून सांगावं लागते. म्हणजे अभ्यास वगैरे त्यांचा घ्यायचा असतो. त्यामुळे शक्यतो असं आपल्या आवडी जपायला अजिबात वेळ भेटत नाही. आणि हे आईसाठी खूप मोठं असतं, कारण मुलांचा अभ्यास वगैरे घेणं म्हणजे ते मुलांपेक्षा जास्त आपला टास्क असतो. कारण प्रत्येक गोष्ट मुलांच्या मूडवर आपल्याला ॲडजस्ट करावी लागते. बळजबरी करून मुलांना अभ्यास करा, म्हणजे कुठली गोष्ट करा असं म्हणून ते ऐकत नाहीत. तर असं मुलांच्या धावपळीत माझं मी कुठे वस्तू ठेवल्या हे विसरून जाते. हे मी कपडा शोधत होते, जेणेकरून मला तिथे नॉडला लटकन बनवायचं होतं आणि हा कपडा मला सापडत नव्हता. पण शौर्याचं बरोबर लक्ष असतं की मम्मी कुठे काय ठेवते. तर त्याने मला सांगितलं की मम्मी तू सगळीकडे शोधते, पण तुझ्या जवळच वस्तू असतात. तर असं मुलांमध्ये होऊन जातं, कारण आपण कधी कुठली गोष्ट कुठे मांडतो हे म्हणजे त्यांच्या धिंगाण्यामध्ये विसरून जातो आणि पण ते मुलांच्या लक्षात राहतं. जेव्हा ते कधी पाहिलेलं असेल त्यांनी, तर माझ्या साईचं पण तसंच असतं. त्यांनी जर एखादी वस्तू पाहिली तर त्याला ते बरोबर आठवते, पण मला आठवत नाही असं होतं. तर हा प्रॉब्लेम सगळ्यांसोबतच होत असेल असं मला वाटतं. मुलांचा खूप सारा पसारा असतो, प्लस त्यांच्या ह्या गोंधळामुळेच आपली ही अशी जमलिंग होत राहते. तर इथे मी नॉड लावून घेतलं आणि त्याला वरती लटकन बसवायला घेतलेले होते. लटकन यासाठी बसवायचे होते की बाहेरचे लटकन लहान बाळाला लगेच टोचतात. त्यामुळे शक्यतो मी त्याचे कापडाचेच त्याला लटकन बनवणार होते. बाहेर जे आपण रेडीमेड लटकन आणतो त्याला मणी वगैरे असतात, तारा बांधलेल्या असतात आणि ते तारा लहान बाळाला टोचू शकतात. त्यामुळे शक्यतो असे लटकन लहान बाळांना बसवत नाहीत. तर ॲक्च्युली हे 6 महिन्याच्या बाळासाठी मी हे फ्रॉक शिवलेले होते. म्हणजे फ्रॉक आणि शिवलेली आहे आणि स्कर्ट ब्लाऊज पण मी शिवलेला आहे. तर इथे मी तुम्हाला स्कर्ट ब्लाऊजचाच व्हिडिओ दाखवते. तर अशा पद्धतीने इथे मी शिवून घेतलेलं होतं. थोडंसं राहिलेलं मी छान असा मी इथं स्कर्ट ब्लाऊज शिवलेला आहे. तर कसं वाटलं तुम्हाला नक्की सांगा. जवळून दाखवते मी तुम्हाला. असं झिगझॅग पद्धतीचं नॉड केलेलं आहे, त्याला छान असे लटकन बसवलेले आहेत आणि कॉन्ट्रास्टमध्ये बसवलेलं आहे, जेणेकरून हा अट्रॅक्टिव्ह दिसेल आणि लगेच उठून दिसतील याची नॉड, म्हणून अशा पद्धतीचे. तसं इथं मी इलास्टिक बसवलेलं आहे, कारण जरी लहान मुलं असेल तरी त्याला जास्त पुढून गोट मारला की लगेच त्याला पॅक होतं. त्यामुळे शक्यतो असं इलास्टिक असेल तर ते हाताला लांबतं. तर तुम्ही पाहू शकता असं छान असा मस्त याचा फ्रॉक आणि हे शिवलेला आहे मी. तर हे बघा इथं स्कर्ट शिवलेला आहे, असा घोळ एवढा मोठा त्याचा शिवलेला आहे आणि इथं पण नॉड बसवलेला आहे, जेणेकरून जर इलास्टिक तिला लहान असल्यामुळे तिला लूज झाली तर नॉड बांधूनही आपण ती पॅक करू शकतो. तर असं इथे छान मी असं शिवलेलं आहे तिला.